काल आपण मागणी केली होती सुनेत्राताईंना या ठिकाणी मुख्यमंत्री करावं. आज संध्याकाळी त्यांचा शपथविधी होतोय. आपल्या राजकारणातून सोडून गेलेले आहेत आणि अतिशय बोटावर आदरणीय दादांच्या उत्तराधिकारी म्हणून पवार कुटुंबातून पुढे नेण्याचं काम करणारे सुनेत्रा वहिनींनाच नेतृत्व करण्याची संधी मिळावी ही एक इच्छा सर्व कार्यकर्त्यांची, सर्वसामान्य जनतेची होती, सर्व आमदारांची होती आणि म्हणून ती इच्छा आम्ही बोलून दाखवली. काही जखमा झाल्या आजच शपथविधी होतोय का त्याची मला माहिती नाही आहे संपूर्ण, कारण जीव वाचू दे अशी विधिमंडळाच्या सर्व सदस्यांची, विधान परिषदेच्या सर्व सदस्यांची गटनोंदणीसाठी आजची बैठक आहे असा निरोप मिळालेला आहे. परंतु बातम्यांच्या माध्यमातून कळतं आहे की आजच शपथविधी आहे. खरोखर सांगतो की आता राजकीय काही अश्रूंना तातडीच्या गरजा असतील म्हणून कदाचित या घटना घडत असतील. तर मला मुंबईत गेल्यानंतरच ती सत्यकथा कळेल की नेमकं काय आहे. ज्येष्ठ मंडळी, अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले नेते एवढं पटापट घरामध्ये आपल्याला का सोडून जात आहे काय वाटतं ते तुम्हाला? असा मनात प्रश्न आला. खरं तर दादा गेले नसते तर ही घडामोड झाली नसती. सर्व पक्षांच्या नेत्यांना आज जी पोकळी निर्माण झालेली आहे जाणारी कदाचित ती घटना घडली. त्वरित भरून काढण्यासाठीचा हा प्रयत्न पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते करत असतील. त्यामुळे मी त्याबद्दलची दोन शब्द इत्तंभूत माहिती माझ्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे मुंबईला गेल्यानंतरच त्या गोष्टी मला कळेल. तर त्यानंतरच मी बोलू शकेल की आजच शपथविधी आहे का, कारण मला खरंच माहिती नाही आहे की शपथविधी आजच आहे असं. जसं आपल्याला माहिती नाही तसं पवार साहेबांना किंवा इतर कोणाला देखील माहिती नाही आहे की आज नेमकं मुंबईत काय आहे. त्याच्यामुळे त्यांनी पण अशी प्रतिक्रिया दिली आहे शरद पवारांनी की आम्हाला पण काहीच माहिती नाही आहे. काही न सांगता सुनेत्राताई आता मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या. गटनोंदणीसाठीची म्हणजे आम्हाला जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, आमच्या पक्षाचं जे पत्र प्राप्त झालं आहे, काल रात्री प्राप्त झालं व्हॉट्सअपला, त्या व्हॉट्सअपच्या पत्रामध्ये सर्व विधिमंडळ सदस्य व विधान परिषद सदस्य यांनी बैठकीला 1:30 वाजेपर्यंत उपस्थित राहावं विधान भवनमध्ये, एवढीच माहिती मिळालेली आहे. अजून थोडी माहिती घेतल्यावर कदाचित गटनोंदणी, कारण आदरणीय दादा हे गटनेते होते आणि गटनोंदणी म्हणजे आज गटाचा नेताच हरपला आहे तर तो गट उघड्यावर पडू नये, ती गटनोंदणी करण्यासाठी कदाचित आज आम्हाला बोलवलेलं आहे. आता जी काही सविस्तर माहिती बैठकीत चर्चा झाल्यानंतर मिळेल त्या दिशेने पुढे आमची पावलं असतील. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी देखील आता हालचाली सुरू केल्या. शेवटी आम्ही असं ऐकतो आहे, बारामतीला 2 दिवस होते आणि 2 दिवसात बरीचशा ज्येष्ठ नेत्यांकडून अशी चर्चा ऐकायला मिळाली, दादांच्या जवळच्या सहकाऱ्यांकडून, की दादांची शेवटची इच्छा ही होती. शेवटची इच्छा म्हणण्यापेक्षा त्यांनाही माहीत नव्हतं की असं काय होईल, पण अशा काही घडामोडी होत होत्या की दादांच्या, साहेबांच्या, जयंत पाटील साहेबांच्या आणि इतर मान्यवरांच्या काही बैठका झाल्या होत्या आणि दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या काही घडामोडी होत होत्या. पण त्या दादांकडून आम्हाला अधिकृतरित्या कळलेल्या नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर काय पुढे बोलावं, पवार कुटुंब जर एकत्र आलं तर मला असं वाटतं की याच्यासारखं समाधान प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाला असेल. एवढंच मी बोलू इच्छिते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.